नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सातारकर मराठा वेज कुकिंगमध्ये मी लतिका तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आपण कोणतीही गोष्ट मनापासून करायची ठरवली की ते कितीही करायचे असले ना तरी ती कमीच असते। तर आपण ना पाठीमागे 2 तांदळापासून रेसिपी बनवल्या। आजची जी आपण बनवणार आहे रेसिपी ती सुद्धा तांदळापासूनच आहे। त्याचं नाव थोडं इंटरनॅशनल आहे, कोणाकोणाला हसायला पण येईल। त्याचं नाव आहे ममड्या। गावाकडे आमच्या इकडे ह्याला ममड्याच बोलतात, म्हणजेच त्या तांदळाच्या पापड्या आहेत, पण तिकडे आमच्या इकडे गावाकडे ममड्या म्हणतात। मग कशा केल्या ह्या ममड्या, चला तर मग पाहूया वेळ न दवडता आजच्या उन्हाळी कामाच्या 7व्या रेसिपीला सुरुवात करू। चला तर मग बघूया आपण ह्या तांदळाच्या पापड्या म्हणजेच ममड्या कशा केल्यात आणि खूप छान खुसखुशीत झाल्यात बघा। पारंपरिक पद्धतीने अशा मस्त आणि टेस्टी पण भरपूर झाल्यात। काय करायचं, पहिल्यांदा मी इथे 2 ग्लास तांदूळ घेतलेत। आता छान ते मी नीट करून घेते, मस्तपैकी असे धुवून घेतले 2 पाण्यानं, चांगलं पाणी काढून घेतलं आणि रात्रभरासाठी आपल्याला हे तांदूळ मुरत ठेवायचे। दुसऱ्या दिवशी सकाळचं ना ते पाणी काढून टाकायचं त्याचं, आणि तांदूळ ना छान असा 2 पाण्यात धुवायचा आणि चेक करायचा परत, तर आपला तांदूळ मुरलेला असतो। मग मिक्सरच्या साहाय्याने ना आपण आता ह्याची पेस्ट करून घेणार आहोत। मस्त अशी छान अशी पेस्ट केली, अशा पद्धतीने बघा आपण पेस्ट करणार आहोत। इथे आता सगळी पेस्ट करून झालेली आहे तांदळाची। आता हे एक पातेलं चिक झालं आहे आपला। आता सेम तेच पातेलं पाणी ठेवायचं आहे, त्याच्यातलं थोडं काढून ठेवायचं आणि पाण्याला चांगली उकळी आली की मग ते पेस्ट टाकून घ्यायची, मीठ टाकायचं चवीनुसार आणि छान असा आपण चिक कडवून घेणार आहोत। अशा पद्धतीनं गाठी होत्यात एकसारखं मिक्स करून घ्यायचं, मिक्स करत राहायचं। चांगलं असं पाणी टाकून छान असा चिक शिजवून घ्यायचा, झाकून ठेवायचं चांगला 10-15 मिनटं आणि चेक करायचं। डिशमध्ये असं थोडं पाणी घ्यायचं, त्याच्यात थोडंसं टाकून बघायचं ते आपलं मिश्रण। तर बघा इथे परफेक्ट झालं आहे। इकडं आता माझी तयारी चालू आहे। इकडे आता ही ममड्याचं फिरकी आहे, अशी छान अशा त्याच्यात ते मिश्रण भरायचं आणि शेवग्याच्या साह्याने आपण बनवून घ्यायचे। ह्या एक पातेलं मी पांढऱ्या बनवल्यात आणि आता पोरी म्हटल्या कलर टाकायचं आहे, मग आता म्हटलं चला आहे कलर तर टाकूया। मग माझ्याकडे हा हिरवा कलर आहे, तर मी तो आता असा थोडासा चिमूटभर घेतला आहे। 1 चम्मच म्हणजे पाण्यात मिक्स करून थोडंसं मिश्रण केलं आहे। आता अशा पद्धतीनं बघा ते आपण सर्व आता मी करून घेणार आहेत। अशा प्रकारे सगळ्या ममड्या करून झाल्यात बघा। दुसऱ्या दिवशी अशा छान बघा वाळल्यात, लगेच एका दिवसातच वाळतात बघा, लगेच तुटायला लागल्यात। छान अशा बघा सुकल्यात आता सगळ्या, ह्या एवढ्या सगळ्या झाल्यात बघा 2 ग्लासाचे। आता आपण ना तळून बघूया। तेलात टाकल्या कशा छान फुलतात बघा, हे पांढऱ्या बनवलेल्या त्या। आणि आता बघा अजून थोडेसे तळून बघते, ह्या टाकल्या कशा फुलतात बघा। आता ही हिरवी टाकून बघूया आपण, मस्तपैकी छान ही पण फुलले, खूप छान टेस्टी झाल्यात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मुलांना खायला पण खूप आवडतात मस्तपैकी। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।